येत्या 15 दिवसामध्ये जर गरीब दलित विद्यार्थ्यांना आरटीए मधल्या फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जर प्रवेश दिला नाही तर राज्यामधल्या 9000 शाळांना आरटीए पाल्यांचे पालक हे गेटच्या समोर येतील आणि शाळांना ताळे लावू। 14 जूनला सर्व शाळा चालू झालेल्या असताना केवळ अनुसूचित जाती जमाती भटक्याविमुक्त जाती जमाती आणि गरीब घटकातील विद्यार्थ्यांनाच पैसे भरता येत नाही आणि पैसे भरत नाही म्हणून आणि केवळ ते दलित आणि भटक्याविमुक्तचे लोक आहेत म्हणून 9000 शाळांनी दलित विद्यार्थ्यांना आणि गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारलेला आहे। आम्ही सरकारला वारंवार विनंती केली की साहेब हे गरीब विद्यार्थी आहेत, दलित विद्यार्थी आहेत, त्यांना तुम्ही शिक्षण द्या, परंतु गरीब आणि दलित विद्यार्थ्यांना वंचित ठेवण्याचं कारस्थान शाळा संचालक आणि राज्य शासन हे संगनमताने करत आहेत। शेवटी आमचा नाईलाज होईल आणि 15 दिवसानंतर राज्यातील 9000 शाळांच्या समोर या पाल्यांचे पालक आणि त्यांचे नातेवाईक जातील आणि 9000 शाळांना आम्ही टाळे ठोकून शाळा बंद करावा लागेल। एक तर आमच्या पोरांना शाळेमध्ये प्रवेश द्या, अन्यथा तुमच्या शाळा बंद करा, अशा स्वरूपाचं आंदोलन भारतीय दलित कोब्राच्या मार्फत संपूर्ण राज्यात होईल आणि सर्व दलित नागरिकांनी गरीब नागरिकांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा। जय भीम।